नमस्कार. मी निहाल ढालाय आपलं सहर्ष स्वागत करतो N15 न्यूजमध्ये. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. शहापूरमध्ये घरफोडी करणाऱ्या 2 अल्पवयीन मुलांना घेतले ताब्यात. 1,14,000चा मुद्देमाल हस्तगत. शहापूर येथील सावली सोसायटीमध्ये झालेल्या घरफोडीचा छडा लावण्यात शहापूर पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी 2 अल्पवयीन विधी संघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून 80,000 रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र, 3 मोबाईल आणि 1 मोटरसायकल असा एकूण 1,14,000 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. सावली सोसायटीत राहणारे महेंद्र छेडी यादव वय वर्ष 48 हे 17 डिसेंबर रोजी रात्री आपल्या कुटुंबासह झोपले होते. त्यांच्या पत्नीने गळ्यातील मंगळसूत्र काढून उशीजवळ ठेवले होते. रात्रीच्या वेळी चोरट्यांनी घराच्या ग्रिल नसलेल्या स्लायडिंग खिडकीतून आत प्रवेश केला आणि उशीजवळील मंगळसूत्र व मोबाईल चोरून नेले. या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांनी तपासासाठी पथक तैनात केले होते. पथकातील कर्मचारी परिसरात पेट्रोलिंग करीत असताना त्यांना विना क्रमांकाच्या मोटरसायकलवरून 2 मुले संशयास्पदरित्या फिरताना आढळली. पोलिसांनी त्यांना थांबवून विचारपूस केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र अधिक विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्यांनी सावली सोसायटीतील चोरीची कबुली दिली. त्यांच्याकडून सोन्याचे मणी मंगळसूत्र किंमत 80,000 रुपये, 3 अँड्रॉइड मोबाईल किंमत 26,000 रुपये, बजाज फोरेस चॅम्पियन मोटरसायकल किंमत 8,000 रुपये असे एकूण 1,14,000 रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अंमलदार अविनाश मुंगसे, आयुक्त गडकरी, अर्जुन फातले, सतीश कुंभार, शशिकांत ढोणे आणि ज्ञानेश्वर बांगर यांच्या पथकाने केले. या कारवाईबद्दल पोलीस प्रशासनाकडून पथकाचे कौतुक होत आहे. गुन्ह्याचा पुढील तपास ज्ञानेश्वर बांगर करत आहेत. आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा N15 न्यूज.